नमो श्री सद्गुरू अडाणीश्वर समर्थाय नमः. मी सौ सारिका संतोष पाळेकर, राहणार लोणावळा. आज 28 जुलै 2026 गुरुपौर्णिमा. आज गुरूंच्या चरणी लीन राहून त्यांच्या कृपेस पात्र राहण्याचाच दिवस. सद्गुरू दादाजींच्या कृपा आशीर्वादाने आई एक आत्मा हे विशेष मूल असणारे आईच्या मनातल्या भावनांचे अनुभव कथन असणारे पुस्तक. दादाजींचे पुस्तकाबद्दल एक ठाम मत होते. ते नेहमी म्हणत की सत्य हेच साहित्य आहे आणि या मतावर ठाम राहूनच पुस्तक लिहावे ही सद्गुरूंची इच्छा होती. त्या पुस्तकासाठी दादाजींनी मला त्या विशेष मातांचे मन, भावना, त्यांचं सुख दुःख, त्यांच्या इच्छा अपेक्षा, सामाजिक अपेक्षा आणि माणुसकीचं दर्शन घडावं हे प्रत्यक्ष समजून घे आणि मगच कागदावर लिखाण कर आणि या मातेच्या भावनांना पुस्तकी रूप दे. यासाठी मग मी आमच्या लोणावळ्यातली संवाद ही एक विशेष मुलांची शाळा आहे. या विशेष मुलांच्या शाळेत मी वर्षभर सेवा किंवा नोकरी म्हणा ती केली व या कामातून सेवेतून मी या मातांना खूप जवळून अनुभवलं. या मुलांची निरागसता अनुभवली. त्यांच्या प्रत्येक गुण, त्यांची हालचाल, त्यांचे डोळ्यांचे बोलके भावना हे सगळंच मी समजून घेतलं आणि हे सगळं दादाजींच्याच कृपा आशीर्वादाने कागदावर लिहित गेले आणि यातूनच आई एक आत्मा या पुस्तकाची सुरुवात झाली. या पुस्तकासाठी दादाजींनी मला फक्तच निमित्त मात्र केले आणि यातही योगायोग असा किंबहुना म्हणा की ही दादाजींची एक लीलाच होती. त्या वेळेला या पुस्तक लिखाणाच्या अगोदरच या संस्थेला एक टीचरची खूपच गरज होती आणि दादाजींची लीला पहा की मी तेव्हाच त्यांच्याकडे या पुस्तकामागचा हेतू काय आहे हे सांगून तेथील संचालिका व स्टाफशी बोलून मी त्या शाळेमध्ये टीचर म्हणून राहिली. दादाजींनी वर्षभर मला त्या शाळेमध्ये सेवे करण्याची आणि यातूनच ह्या पुस्तकाची निर्मिती झाली. आता दादाजींकडे इतकेच मागणे की अशीच आपली कृपादृष्टी आम्हा सर्व भक्तांवर राहो दादाजी. नमो नमः दादाजी, नमो नमः.